राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बोराची चटणी. आजकाल मार्केटमध्ये आपले बोरं येऊ लागले आहेत. चला तर म्हणलं आपण बोराची चटणी बनवूया. खायला खूप टेस्टी लागते. त्यासाठी मी बोरं घेतलेले आहेत. 1 वाटी कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, हिंग, जिरे, थोडीशी चवीला साखर, मोहरी घेतलेली आहे, लाल तिखट, लसूण, नमक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथं बोराचे मी आटोळ्या काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. आपण आता मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्यामध्ये बोरं ॲड करणार आहोत. ह्यामध्ये 1 वाटी कांदा कापून घेतला होता तो ॲड करणार आहोत. हिरवी मिरची, लसूण, थोडेसे जिरे ॲड करणार आहोत आणि आपण थोडेसे फोडणीसाठी ठेवणार आहोत. इथे थोडीशी टेस्ट येण्यासाठी आपण साखर ॲड करतो आहोत आणि स्वादानुसार नमक ॲड करतो आहोत. इथं लाल तिखट थोडंसं मी घालते आहे. हिरवी मिरची ॲड केल्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्ही एकतर हिरवी मिरचीची करू शकतात किंवा एकतर लाल तिखटाची पण करू शकतात, तशी पण टेस्टी लागते. आणि थोडीशी धनिया ॲड केलेली आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. थोडंसं फिरवून घेतलं की त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी काढून घेतलेली आहे. आपण आता याला तडका देणार आहोत. तडक्यासाठी मी पातेल्यात तेल घेतलेलं आहे. तेल आपलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी ॲड करणार आहोत आणि थोडंसं तडतडलं की आपण त्यामध्ये हिंग ॲड करणार आहोत आणि थोडंसं थंड झालं की त्यामध्ये हळदी पावडर ॲड करणार आहोत. अशा प्रकारे चटणी करून बघा, खूप टेस्टी लागते. सर्वांना आवडेल. आणि हे सगळं आपण आता चटणीमध्ये ॲड करूया. त्याला एका चमच्याने मिक्स करून घेते आहे मी. इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू पण पिळू शकतात. अशा प्रकारे आपली चटणीची कन्सिस्टन्सी झालेली आहे. बघू शकता किती छान प्रकारे आपली चटणी दिसत आहे. जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच खायला पण छान लागते. एकदा जरूर करून बघा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.